आणि सत्य आला ना की तू एकटीनं नाही, आपण दोघे मिळून त्याच्याशी बोलूया. मावशी. प्रिया, काय ग, काय झालं? गौरव मावशी. मावशीने आईने डोळे उघडले. ओ, ओ डॉक्टर, डॉक्टर. आता हिला मारूही शकत नाही, कारण हिला शुद्धीत आलेलं त्या गौरवनी पाहिलंय. समजा आता मी हिला मारलं तर संशय राहायला बाजूला, सरळ आळच माझ्यावर येईल. तर काय करायचं? हीच संधी आहे प्रिया, मारून टाक. पुन्हा संधी नाही मिळणार. प्रिया, प्रिया काय करतेस तू? हा वेडेपणा आहे. मावशीला मारायला निघालेस. आता जर गौरांग परत आला, त्याने हिला मेलेलं पाहिलं तर काय सांगणार आहेस तू त्याला? उत्तर आहे तुझ्याकडे? प्रिया, तेव्हा बघता येईल, पण आता हातात आलेलं काम संपवून टाक. सत्या, ये लेकरा. काय रे, असा अवघडल्यासारखा कशापायी बसलाय? झोप की. अगं नाही, झोपायचं नाही मला. ते मी मंजिरीला, गौरंगचा काही फोन आला का तिथून? नाही रे. शालेची काळजी वाटते ना? नग काळजी करूस, समजा ठीक होईल बघ. त्याच्यावर विश्वास आहे माझा. की आपल्या लेकरा संगत वाईट होऊ द्यायचा नाही बघ. आजी, आज सकाळी आईनं एक बोट हलवलं होतं. काय? खरंच? स्वामी, सत्या, चारी सांगत होती मंजिरीला बघायला डागदर आले होते म्हणा. तिच्या पोटात दुखत होतं, त्याचं कारण कळलं असेलच तुला. स्ट्रेसमुळे. सत्या, माझं ऐकशील? मी आता तिला हॉस्पिटलची दगदग होऊ द्यायची नाही बघ. अरे तिला झेपणार नाही ती. अरे चारू हाय, प्रिया हाय, मी बी हाय की खमकी. हॉस्पिटलला जाणं येणं, रातच्याला तिथं थांबणं, हे समजा आम्ही करू की. हा, तू तिला आराम करायला सांग. ती तसं ऐकायची नाही म्हणा, पण आपण समजून सांगायला पाहिजे ना तिला. हा, हा गौरंग बोल. काय? मी ताबडतोब येतो हॉस्पिटलला. हा, बाय. काय झालं रे? आजी, अगं आई शुद्धीत आली आहे. काय?
देवाची कृपा झाली म्हणायची बघ. आता माझं काही खरं नाही. मावशीला शुद्ध आले म्हणजे ती सत्यजितकडे सगळं काही बोलणार, सगळं सांगणार त्याला. आणि तिच्याकडनं जर सत्यजितला हे कळलं की मी तिला जिन्यावरनं ढकललाय तर तो तर माझा जीव घ्यायलाही पुढे मागे बघणार नाही. शी, मला वाटलं होतं जिन्यावरनं पडल्यावर सगळं संपेल कायमचं. ही म्हातारी मला पोचवायला थांबली. जेवढा सोडवायला जावा तेवढा हा गुंता वाढतच चाललाय. तर मी काय करू काही सुचत नाही. प्रिया, प्रिया बहिणी शुद्धीत आली या. समजे कुठे गेलेत? गौरांग, सत्या? आतमध्ये मला वाटतं डॉक्टरांना भेटायला गेले असतील. का ग? अशी काळजीत का दिसतीयस? काळजी नाही आत्या. तू थांब, मी आपल्या दोघींसाठी कॉफी घेऊन येते. ही अशी काय भरकटल्यावानी करते? मिस्टर मुदोळकर त्या शुद्धीत आले, पण अजून काही काळ तरी त्यांना आयसीयू मधून हलवता येणार नाही. अंडर ऑब्झर्वेशन ठेवावंच लागेल. कारण डोक्यावर मार बसलाय म्हटल्यावर त्याचा परिणाम शरीराच्या कुठल्या अवयवावर झाला असेल हे अजून तरी नीट सांगता येणार नाही. डॉक्टर, आम्ही त्यांना भेटू शकतो का? ठीक आहे, तुमच्यापैकी एक जण जाऊन त्यांना भेटू शकता, पण फक्त 2-3 मिनिटं. प्लीज. या, थँक्स डॉक्टर. गौरांगला तुझ्या बरोबर घेऊन जा शाळेत. त्याच्या वर्गातला मुलगा त्याला मारतो रे. मंजिरीला त्याच्या आवडीची भाजी करायला सांग. गौरांना सांग. प्रिया, तू काय करतेस इकडे? ते जाऊ दे, मावशी कशी आहे? आई बरी आहे का? म्हणजे तशी ती शुद्धीवर आली आहे, पण अजून थोडा थकवा आहे तिला. माझ्याशी बोलली ती. तसं तिचं बोलणं थोडंसं असंबद्ध आहे. म्हणजे पास्ट प्रेझेंटचा सेन्स नाही अजून तिला. पण काळजी करण्याचं काही कारण नाही, ती व्यवस्थित होईल. होणार म्हणजे होणारच. आई आंबेला साखर घातलंय आम्ही. बरं, आधी माझं आता ऐका. तुम्ही सगळ्यांनी आधी घरी जा, मी थांबतो इथे. अहो, एकटे कशाला? मी थांबते ना तुमच्या सोबत. मंजिरी नाही, तू तर सगळ्यात आधी घरी जायचंस. खरं तर तुला मी इथे आणणारच नव्हतो, पण आई शुद्धीत आली म्हटल्यावर तुला तिला बघायचं असेल म्हणून मी इथे घेऊन आलो. पण आता घरी जायचं. डॉक्टर काय म्हणायला लक्षात आहे ना तुझ्या? गौरव, तू यांना घेऊन जा, मी आहे इकडे.
नाही नाही, मी काय म्हणते, ह्या सगळ्यांना जाऊ दे, मी थांबते तुझ्या बरोबर. का? का म्हणजे म्हणजे इथे काही लागलं, काही आणायला वगैरे मदत लागली तर मी इथे असलेली बरी ना. सत्या, प्रिया बरोबर बोलतीय. तिला थांबू दे इथं. आम्ही समजे जातो घरी. वहिनीची काळजी घे. हं? गौरांग, चल जाऊया. येते मी. ऐक, तू अजिबात घरी गेल्यावर दगदग करायची नाही, कळलं? आराम करायचा. ठीक आहे. हा. आजी, 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 अहो असं कसं झालंय ना. मला काल गौरांगचा फोन आला. मला मला काही कळत ना, आधी काही सुचतच नव्हतं. मी पहिली बस पकडली आणि इकडे निघून आले. बास बास आता तुझं रडणं थांबी होता. तू आलीस? गौरांग, काय झालं आहे ना? काय झालं? आजी, मी जरा आराम करते. होय, जा, आराम कर. मला राहावलंच नाही तिकडे. तुम्हाला जसं आईचं सांगितलं तेव्हापासून मला चैन पडत नाही. पहिली बस पकडली आणि इकडे निघून आले. मला इतकी काळजी वाटते ना आईची. एक काम कर, तू मला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये घेऊन चल. चल लगेच चल. सचवी मेली, नाटक करते. गौरव, तू मलाच का थांबवतोय? तुला कळत नाहीये का मला आईची काळजी. एक्साइटेड होऊ नकोस. हं? हॉस्पिटलचे व्हिजिटिंग अवर्स संपलेत आणि पासही 2च मिळाले. दादा आणि प्रिया ऑलरेडी तिकडे आहेत. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, तुम्ही एवढी सगळी लोक होतात ना घरात, मग आई असं पडल्यात कसं? झालं काय? हं? काय ना, मला शब्दात नाही सांगता येणार. मी तुला प्रॅक्टिकली करून दाखवू का? हं? तू चल, जिन्यात चल, मी तुला ढकलतो म्हणजे तुला कळेल. हा, चल. चेष्टा सुटतीये? चेष्टा सुटतीये तुला? आजी, आजी बघितलं, इकडे माझा जीव तुटतोय आईसाठी आणि या लोकांना चेष्टा सुटतीये. होय, हे बघ, तू आत्ता बाहेरनं आलीस नव. जा, हातपाय धुवून घे आणि आराम कर. जा. सत्यजित, तू मला सांगितलं नाहीस मगाशी मावशी नक्की काय बोलली? सांगितलं ना मी. ती बोलली माझ्याशी, पण तिचं बोलणं खूप असंबद्ध आहे. अरे नाही, पण मी जेव्हा पाहिलं ना तेव्हा ती तुझ्या कानात काहीतरी पुटपुटत होती. ती असं म्हणाली की आज गौरांगला तू स्वतः बरोबर शाळेत घेऊन जा, कारण त्याच्या वर्गातला एक मुलगा त्याला खूप त्रास देतो. आणि मंजिरीला सांग की आज गौरांगच्या आवडीची भाजी कर. मी म्हटलं ना तुला, ती अजूनही खूप डिसओरिएंटेड. होईल ती बरी, होईल. प्रिया,
तुझा फोन व्हायब्रेट होतोय. अरे हो. एक्सक्यूज मी. हॅलो. हा बोला. अहो बोला काय. हो मोतीवाला फ्रेंड, व्हेर इज यू? आय डिड कॉल सो मेनी टाइम्स, यू डिड इन माय अटेंड कॉल. कम सून, एज फास्ट एज यू कॅन, कम सून. आता कसं काय? आता बघा बघा आता. अहो कल करे सो आज, आज करे सो अब. आता तांबडे बाबांनीच म्हणले नाहीये, पण चांगल्या गोष्टींचा वापर आपल्या आयुष्यात हवा की नको? टेल मी. प्लीज समजून घ्या, मी नाही येऊ शकणार. मी हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटल? कुठलं हॉस्पिटल? काय हॉस्पिटल? काय झालंय? कोण ऍडमिट आहे मला सांगा ताबडतोब. मी येतो तिथे ऍट प्रेझेंट. एक मिनिट. मला काही झालेलं नाहीये. काय आहे, मी ज्यांच्या घरी राहते ना, ती माझी शालिनी मावशी जिन्यावरनं पडली आणि ती ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये, म्हणून मी इकडे आले. मग मी कशी काय येऊ शकते ना आता इकडनं? नाही 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 नाही, तुम्ही आता तिथेच थांबा, तुम्ही तिथेच थांबा. अहो आमचे परम मित्र मुधोळकर यांच्या मातोश्री धारा तीर्थी पडल्या म्हटल्यानंतर मित्राचं कर्तव्य असतं काहीतरी, ते आम्ही बजावणार. आम्ही आता पुतळ, मडकं, 4 बांबू आणि त्यांच्या आवडीचा अगरबत्तीचा ब्रँड सुगंधित पाठवतो आणि सोबत एक वेल नोन नावी बार बार पाठवतो. अजिबात वेळ गेला नाही पाहिजे. मुधोळकरचं डोकं ताबडतोब हात घेऊन निघायला पाहिजे, है की नाही? नाही नको. तुम्ही कशाला येताय? त्याची काही गरज नाही. आपण असं करूया, नंतर बोलूया का? असं म्हणता? टाइम घ्यायचा, वेळ घ्यायचा. टाइम ठीक आहे, तुम्ही म्हणतातच. मग ठेवू मी फोन? असं कसं फोन ठेवता मोतीवाले बाई? जय तांबडे बाबा कोण म्हणे? अहो आता कसं काय? म्हणा जय तांबडे बाबा असं म्हणा. अहो पण मी. हा जय तांबडे बाबा. झालं समाधान? अरे आमचं कुठलं समाधान? समाधान बाबांचं. राहते कसला एवढा गहन विचार चाललाय? कुणाचा? हं? प्रियाचा. प्रियाचा? नाही म्हणजे मित्र, मला आहे ना प्रियाचं वागणं काही कळलेलंच नाही. मी तुला एक एक घटनाक्रम नीट सांगतो. आई जिन्यावरनं पडली, ती ओरडली, तिचा आवाज ऐकून वहिनी धावत आल्या, आजी आली, आत्या आली, मी बाहेरून धावत आलो. ह्या सगळ्यामध्ये प्रिया कुठेच नव्हती. काय गौरांग, तुला नीट आठवतंय ना? नाही तर गडबडीत लक्षात नसेल आलं तुझ्या. हो, मला चांगलं आठवतंय. म्हणजे जेव्हा आम्ही आईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तेव्हा ती नव्हती. म्हणजे ती हॉस्पिटलमध्ये आली पण नंतर आली आणि तशी मागे मागेच होती. तुला कळते मला काय म्हणायचं ते? हे बघ, आई आयसीयू मध्ये होती तेव्हा प्रिया तिच्या जवळ उभी होती आणि मी आत गेलो तेव्हा मला म्हणाली, हे बघ. मी बघितलं तर आईला शुद्ध आली होती. मी लगेच जाऊन डॉक्टरांना बोलावून आणलं. म्हणजे जे प्रियाने करायला हवं होतं ते मी केलं. हे बघ, तुला कळते का? मला कळतंय, पण कसं असतं ना गौरांग, अनेकदा एकाच सिच्युएशन मध्ये स्त्री आणि पुरुष थोडा
वेगळा वेगळा विचार करतात. म्हणजे आता उदाहरणच द्यायचं झालं तर मी गोव्याला गेले होते तेव्हा तुला आठवण आली माझी? नाही. नाही ना? पण पण मला खूप आठवण आली अरे तुझी, सतत. याला कारण एकच. नॉर्मली पुरुष सगळ्या गोष्टींचा ना खूप प्रॅक्टिकली विचार करतात आणि बायका इमोशनली. त्यामुळे जेव्हा आईंना शुद्ध आली तेव्हा तुझ्या मनात सगळ्यात पहिला विचार हा आला की आपण जाऊन डॉक्टरांना बोलवावं, विच इज व्हेरी प्रॅक्टिकल. पण प्रिया वॉज इमोशनली ओव्हरवेल्म. त्यामुळे तिला सुचलंच नसणार आहे काय करायचं ते. त्यामुळे असं वागली असेल ती कदाचित. कळतंय तुला मी काय म्हणते ते? नाही म्हणजे हो, पण अगं गौरांग, हे बघ, युअर स्ट्रेस बाळा. तू एक काम कर, काहीतरी खाऊन घे आणि आराम कर. खूप धावपळ झाली ना तुझे, हॉस्पिटल, घर वगैरे. हा, आराम कर, फार विचार नको कर.